नमस्कार, मैं सचिन दीक्षित, आप देख रहे हैं एशियन न्यूज। जिस प्रकार से महानगर पालिका के मुख्यालय के सामने बहुजन विकास अघाड़ी का हजारों कार्यकर्ताओं के साथ मिलकर एक आंदोलन का स्वरूप तैयार हुआ और स्वरूप का जो मुख्य बिंदु था वो था शहर के खड्डों को लेकर। वो खड्डे जो लगातार बरसात के बाद से ही लगातार जनता परेशान थी। प्रताप नाइक की मृत्यु से लेकर तमाम एक्सीडेंटल जो हुआ पूरे शहर में, उसको लेकर शहर का नागरिक पूरी तरह परेशान ही नहीं था। वो इतना त्राही त्राही हो चुका था कि उसे अब इन खड्डों से निजात के लिए कोई न कोई रास्ता ही चाहिए। ऐसे में इस संपूर्ण माहौल को जानने और समझने के बाद बहुजन विकास अघाड़ी ने आंदोलन का ऐलान किया। उस आंदोलन का स्वरूप दिखाई दिया मुख्यालय के सामने। यहाँ पर तीन प्रमुख चीजें और दिखाई दी, इसे ध्यान से सुनिए और समझिएगा। सबसे पहले बहुजन विकास अघाड़ी के पूर्व विधायक क्षितिज ठाकुर एक फाइल लेकर वहां पहुंचते हैं। उनके हाथ में वो फाइल आखिर कौन सी होती है, क्या होती है, किस तरह खुलासा करते हैं, उस पर हम बात करेंगे। लेकिन वहां पर वो सबसे पहले शुरू होते हैं और खड्डों पर चर्चा करने के साथ तमाम बिंदुओं पर बोलते हैं और 7 दिन का अल्टीमेटम देते हैं महानगर पालिका को। इस संपूर्ण शहर की खड्डों को भरने के लिए तत्काल काम किया जाए, इसका वो त्वरित आदेश या निर्देश या अनुरोध तीव्र रूप से या मोर्चा के रूप में करते नजर आए। तारीख सांगा की कुठल्या तारखेला तुम्ही माहिती पोहोचवतो? आज आहे 5 तारीख, 7 तारखेपर्यंत 7 तारखेला मला कृपा करून माहिती पोहोचवावी विनंती। इसके अलावा दूसरी प्रमुख बात नजर आई कि उन्होंने 35 वर्षों के बनाए गए सड़कों में 5 वर्ष ही महज दिखाकर उन्होंने पत्र दिखाते हुए शासन का बताया कि 5 वर्ष में किस प्रकार से धरातल पर सड़क बनाने के लिए या धरातलीय काम गिनाते हुए उन्होंने साफ तौर पर बताया कि किस प्रकार से सड़कों के निर्माण के लिए उन्होंने प्रशासन से मंजूरी लेकर आए। उन्होंने मुख्यमंत्री से लेकर तमाम शासकीय व्यक्ति को भी जिक्र किया और उन्होंने कहा कि किस प्रकार से शहर की सड़क निर्माण के लिए ना ही सिर्फ मंजूरी लेके आए बल्कि उनको धरातल पर भी लाया भी गया, इसका भी खुलासा किया। 35 वर्षात काय झालं ते ना विचारतात ना, 35 वर्षात काय झालं? 2014 पर्यंत रस्ते झाले, हित कबुली केली, रील मध्ये हित कबुली केली, म्हणजे 35 वर्षांमधले 20 वर्ष वजा करा, म्हणजे आता तर मला फक्त 15 वर्षाचं उत्तर द्यायचं। 15 पण नाही, 10 वर्ष, 2014 पर्यंत रस्ते झाले, त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही, बरोबर ना? कोणतरी पत्रकारच मला बोलला आहे का नाही? म्हणजे हे तर कबूल केलं की 2014च्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे। एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त 100 कोटी MMRD म्हणून आलेले, म्हणजे हे तर कबूल केलं की 35 वर्षात काहीच झालं नाही, म्हणजे 100 कोटी जर आणले। नायगावच्या ब्रिजची किंमत काय माहिती आहे का कोणाला? ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत काय बोलतो मी? फक्त नायगावच्या ईस्ट वेस्ट ब्रिजची किंमत जो झालेला आहे त्याची किंमत 108 कोटी, म्हणजे 8 कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा 8 कोटी फक्त त्या एक ब्रिजची किंमत जास्ती आहे। इतर कामं मोजू इतर कामं। एक तर MMRD चे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोटं बोलतात। आत्ताचेच आमदार, आपण सामान्य नागरिक आहोत, आपण माजी आमदार नाही, आपण सामान्य नागरिक आहोत। म्हणजे एकतर MMRD चे अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील किंवा बनवत असतील, कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की MMRD च्या अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त 100 कोटी 35 वर्षात आलेले आहेत। म्हणजे एकतर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतात। या 2 पैकी एक कबूल केलं पाहिजे। विविध पत्र हे सगळं तुम्हाला मी ज्याला पाहिजे असेल त्या लोकांना बंच देतो। काय काय फॉलोअप केलेलं आहे, रिंग रूट ह्याच्यात हायलाइट केलेलं आहे। कोणीतरी झूम कराय, मुख्यमंत्रीचं नाव दिसतंय का नाही? जरा झूम करा, दिसतंय का मुख्यमंत्री? दुसऱ्या ओळीवर मुख्यमंत्री लिहिलेला दिसतंय का? मुख्यमंत्रींची मीटिंग घेतलेली त्या टाइमचे आमदार राजेश पाटील, क्षितिज ठाकूर, लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी महापौर सगळे, म्हणजे शेट्टी साहेब असतील, मानकर साहेब असतील, नाईक साहेब असतील, उपमहापौर रुपेश जाधव सारखे असतील आणि काही कार्यकर्ते त्या मीटिंग मध्ये उपलब्ध होते। शासनाचं पत्र आहे, माझं पत्र नाही आहे, हे माझं पत्र नाही, हे शासनाचं पत्र आहे। ह्याच्यात काय उल्लेख केला आहे? ही मीटिंग तुम्ही मुख्यमंत्रींबरोबर घेतलेली, त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं 40 मीटरचा रिंग रोडचा हा विषय आहे। चूक एकच झाली की आम्ही तिकडे रील नाही बनवली। आता असं वाटतं की रील बनवली असती, चूक एकच झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही रील बनवू शकलो नाही की बनवली नाही। कारण की कसं आहे, आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते, काम करायची आवड आहे, लोकांमध्ये राहायची, लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची ही आवड आहे आम्हाला। परत सांगतो, शासनाचं पत्र आहे हे, माझं पत्र नाहीये। अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक रिंग रूटची, एक पत्र रिंग रूटचा विषय, मुख्यमंत्रींबरोबर झालेली दुसरी मीटिंग, जरा दिसतंय का हायलाइट केलेलं? 12 ब्रिजेस शहरातले मुख्यमंत्रींबरोबर झालेली मीटिंग, दिलेला मुख्यमंत्रींनी आदेश की हे 12 ब्रिजेस झाले पाहिजे। माझं पत्र नाहीये, हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंटची माहिती मागवली जाते।
एस्टिमेट कोण करून देते तर महापालिका करून देते. MMRDA ब्रिजेस करणार, कुठचा ब्रिज कुठे होणार आहे, त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याचा एस्टिमेट हे सबमिट महापालिका करते. तर MMRDA ने दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्रींबरोबर बैठक झालेली त्या बैठकीमध्ये झालेले हे 12 ब्रिजेसचा एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावे. 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले, 5 रेल्वेवरचे ब्रिज झाले, ऐकलंय आपण, ऐकलं ना. काही आमदार फटाके म्हणून सुटतात आहेत. वाचा, मुख्यमंत्री बरोबर झालेली बैठक, त्याच्यामध्ये आमदार कोण कोण उपस्थित होते. ठीक आहे, माझी महापौरांची वगैरे नावं नाहीये कारण की प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्याची नावं टाकू शकत नाही. 5 ब्रिजेसचा फॉलोअप, मुख्यमंत्रीबरोबर झालेली बैठक, माझं पत्र नाही आहे, हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट MMRDA महापालिकेला पाठवलेलं पत्र आहे की त्याचे एस्टिमेट करून आमच्याकडे पाठवा. ही माझी पत्र दाखवत नाही मी, जसे ते होर्डिंगवर हे पत्र दिलंय ना, हे टेंडर डॉक्युमेंट, असं वाटतं आता ते सगळे टेंडर डॉक्युमेंट आपल्याला पण बॅनर बिनर टाकायला लागतील. आपल्याला करायचंच नाहीये. आपण लोकांबरोबर नाही, आपल्याला रील फिल फडक नाही पडत, आपण लोकांना भेटून बोलणं करून त्याचा कॉन्सेप्ट समजून घेतो. 5 रेल्वेवरचे ब्रिजेस अजून पुरावे पाहिजेत 35 वर्षातले, हे तर फक्त गेल्या 5 वर्षाचे मी बोलतोय. तो बॅनरचा फोटो मला कुठल्या तरी एका पत्रकारांनी दाखवला, कुणी दाखवलेला पत्रकार, त्याच्यावर येतो मी. 2024 हे पत्र आहे, हायलाइट केलेलं नाव लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर. विषय काय, 120वी मीटिंग जी MMRDA ची होते, दर मीटिंगचा क्रमांक असतो 2000 काय तारीख दिसते का तारीख, ये तारीख हायलाइट केली 2007. 120वी मीटिंग 2007 ला झालेली. काम कुठलं हे पण शासनाचा प्रश्न आहे, माझं नाही. ह्याच्यात उल्लेख काय केलाय, हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूरांनी मागणी केलेली वीरा भाईंदर ते नायगाव खाडीवरचा ब्रिज, शासनाचं पत्र आहे, आम्हाला रिप्लाय आलेला आहे 2024 मध्ये. त्याचा अख्खा इतिहास मी मागवलेला, आत्ताचा नाहीये, 2024चा पत्र. कधीपासून आम्ही फॉलोअप करतात आहे, 2007. मग तुम्ही बोलले काय 15 वर्ष थोडी लागली पाहिजे. पुढचं पान दाखव. एस्टिमेट काय 100 कोटी 2007 मध्ये हे हायलाइट केलेलं आहे. नायगाव ते मीरा भाईंदरच्या ब्रिजचं एस्टिमेट 2007 मध्ये काय होतं, 100 कोटी होतं. MCCMA, सॉल्ट पॅन, SEIA, IW, हे मी तुम्हाला सगळं देणार आहे, त्याला पाहिजे त्याला सगळी माहिती देणार आहे. किती वेगवेगळे डिपार्टमेंटचे परवानग्या लागल्या ह्या ब्रिज साठी. प्रत्येक परवानगी समोर तारखा लिहिलेल्या आहेत. वाचते का कोण, तुमच्यातला वाचणार कोण? फक्त अख्खं सेंटेन्स बोलायची गरज नाहीये. MCCM कुठल्या तारखेला परवानगी मिळाली, सॉल्ट पॅन फक्त तारखा माईकवर बोला. 2017 एक मिनिट, 2017ला MCCMA ची परवानगी मिळाली. 2017ला 10 वर्ष लागले. परवानगी कोणाची, गव्हर्नमेंटने घ्यायची, वेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीची. टेबल टू टेबल फिरणारे कोण, हे सगळे, आणि आम्ही 10 वर्ष लागली फक्त MCCMA ची परमिशन घ्याय. पुढे EIAA 28/2017 28/2017 10 वर्ष लागली ती परवानगी घ्यायला. आणि हे टेबल टू टेबल आम्ही सगळ्यांनी फिरून, म्हणजे सगळ्यात खालच्यातलं खालचं टेबल जे असेल, सगळ्यात लो लेवलचं ऑफिसर, लो लेवल म्हणजे काय, सगळे ज्युनियर ऑफिसर, तिकडे आपले कार्यकर्ते टेबल टू टेबल फिरायचे. अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, IS वगैरे आम्ही जायचे, मंत्र्यांकडे आम्ही जायचे. 10 वर्ष लागली परवानगी मिळाला. हे एवढे अडचणीचे मुद्दे आहेत. पुढे महाराष्ट्र सागरी मंडळ 28/7/2016 मेरीटाईम बोर्ड 2016, त्याच्यामध्ये आपला एक नायगावचा कार्यकर्ता, तो लागलेला कामाला मेरीटाईमची परमिशन आणण्यासाठी. IWAI म्हणजे भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण 15/2/2017 परवानगीसाठी किती वर्ष लागले, 10 वर्ष लागले. 100 कोटीचं काम होत होते, 100 कोटीचं काम होत होते. ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. सॉल्ट पॅन सेंट्रल गव्हर्नमेंटचं, MCCM स्टेट आणि सेंट्रल दोघांची परवानगीला. खासदार कुठे होते 35 वर्ष, आले घोषणा देते. आमची बरीचशी लोक ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे. इसके अलावा 35 वर्षों का जिक्र न करते हुए उन्होंने महज 5 वर्षों के ऐसे काम गिना दिए जिसको देखने और समझने के बाद ये लग रहा है कि आखिर सत्ता पक्ष जो आरोप कर रहा है उस आरोप की सत्यता भी जानना जरूरी है. इन दोनों ही बीच में अब चूंकि सत्ता पक्ष आरोप कर रहा है उन पर जो पूर्व विधायक थे, तो पूर्व विधायक ने अपने कामकाज गिना दिए. अब पूर्व विधायक और वर्तमान विधायक के बीच में सच क्या है, तो इसके लिए क्षितिज ठाकुर ने तीसरी एक और बहुत बड़ी बात कह दी. उन्होंने कहा कि इन दोनों ही बातों को सत्य तब मानिए जब एक मंच हो, मंच भारतीय जनता पार्टी तैयार करे, वो जगह जहां पर वो बुला ले. और वो चैलेंज करते हुए क्षितिज ठाकुर ने कहा कि एक मंच पर बैठिए और चर्चा करिए कि इन 5 वर्षों का जो मैंने सड़क निर्माण की बात कही है उसके अलावा 35 वर्षों में कौन कौन से काम हुए और कौन कौन से नहीं.
इस पर डिबेट कर लीजिए। और उस चॅलेंज करते हुए उन्होंने साफ तौर पर मंच पे कह दिया की आइए और चॅलेंज करिए। त्यांनी काय केलं हे सांगावं, आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती। माझं एकच चॅलेंज आहे, दोन्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं, आणि आम्ही यायची पण करत। आमचे महापौर, नगरसेवक, कार्यकर्ता एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न 35 वर्षात काय केलंय ना, आहे का हिम्मत एका स्टेजवर बसायची? प्रत्येक इलेक्शनला तर आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात। अब सवाल यह है कि 35 वर्षों के काम का या काम ना करने का आरोप लगाने वाले सत्ता पक्ष को जो क्षितिज ठाकुर ने चैलेंज किया है, क्या उसे स्वीकार कर कर एक मंच तैयार करेंगे, उस मंच पर पहुंचेंगे और चर्चा करेंगे। क्षितिज ठाकुर ने यह भी कहा कि उनका कार्यालय ही सही, उनके कार्यालय में हम आने को तैयार हैं, मीडिया के सामने लाइव टेलीकास्ट में हम सभी सवालों का उत्तर देने को तैयार हैं और वो भी सभी सवालों के उत्तर दें। ऐसे में बात यह है, ये चैलेंज क्या वर्तमान सत्ताधारी जो लगातार आरोप कर रहे हैं क्या स्वीकार करेंगे? अब सवाल यह भी है कि इसमें सत्ता पक्ष जो आरोप लगा रहा है विपक्ष पर और विपक्ष लगा रहा है सत्ता पक्ष पर, इसमें जनता दोनों ही चीजों को टकटकी लगाकर देख रही है और तय कर रही है कि आखिर रील और रियल आखिर है क्या, और तय यह भी कर रही है कि आप दोनों आरोप प्रत्यारोप तो कर रहे हैं लेकिन सड़क निर्माण का क्या होगा। इन सभी बीचों में सवाल यह भी है कि आखिर जिस प्रकार से 3 प्रमुख बातें क्षितिज ठाकुर ने रखी हैं, उस पर सत्ता पक्ष आखिर पलटवार कैसे करता है, यह भी देखने वाली बात होगी। अब देखने वाली बात यह भी होगी कि आगामी चुनाव में इन सभी विषयों का असर कितना होगा।